मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। बिहारमधील अनेक जिल्ह्यांमधील शेकडो गावं पाण्याखाली गेली आहेत। पूर्णियामध्ये 38 वर्षांनी विक्रमी पाऊस पडलाय, तर उत्तर प्रदेशमधील 17 जिल्ह्यात 402 गावं पुराच्या विळख्यात सापडली आहेत। पावसामुळे आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झालाय। हिमाचल प्रदेशातील 310 रस्ते बंद आहेत, तर शिमला आणि चंदीगड मनाली मार्गावर भूस्खलन झालंय। या व्यतिरिक्त उत्तराखंड आणि केरळमध्ये देखील पावसाची स्थिती गंभीर आहे। हवामान खात्याने अनेक राज्यांना पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्टही जारी केला आहे। पश्चिम बंगालमधील सिलिगुडी इथे रेल्वे बोगद्याजवळ भिंत कोसळली आहे। बोगद्याच्या मागील बाजूची भिंत अचानक कोसळली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। ढिगारा हटवून भिंत पुन्हा उभारण्याचं काम आता सुरू करण्यात आलंय, मात्र तोवर या मार्गावरील वाहतूक बंद ठेवली गेली आहे। भिंत कमकुवत असल्यामुळे कोसळल्याचा प्राथमिक अंदाज देखील आहे। रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून असे अपघात टाळण्यासाठी पावलं उचलण्याची मागणी केली आहे। भविष्यात असे अपघात होणार नाहीत असं आश्वासन त्यानंतर रेल्वे प्रशासनाने दिलंय। उत्तर प्रदेशमधील सब इन्स्पेक्टर चंद्रदीप निषाद यांचा आता आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये ते आपल्या 2 मुलींना घेऊन घराच्या छतावरून पुराच्या पाण्यात उडी मारताना दिसतायत। याआधी देखील त्यांनी एकट्याने गंगेच्या पुरात पाण्यात खिडकीतून उडी मारली होती। जिथे पुरामुळे बाधित झालेले लोक आपला जीव वाचवण्यासाठी संघर्ष करतायत, तिथे दरोगाजींनी गंगा दारात आल्याने त्या डुबक्या मारून तिचं स्वागत केलंय। त्यांच्या या कृत्याचे सगळे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेत। हैदराबादच्या बंजारा हिल्स परिसरातील महेश्वरी चेंबर्स जवळ रस्ता खचलाय। या खचलेल्या रस्त्यात एक पाण्याचा टँकरही अडकलाय। या टँकरमध्ये सुमारे 10,000 लिटर पाणी होतं। रस्ता खूप जुना आणि कमकुवत झाल्यामुळे टँकरच्या प्रेशरमुळे तो खचला आणि टँकरही त्यात अडकला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत टँकर बाहेर काढण्याचं काम केलंय। दरम्यान रस्ता खचून त्यात टँकर अडकल्याने या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। लखनौमध्ये उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या युवकाचा मृतदेह गोंडा इथे आणला जात असताना चालत्या रुग्णवाहिकेमधून स्ट्रेचरसह थेट रस्त्यावर फेकण्यात आला। त्यानंतर अँब्युलन्सवाला त्वरित पळून गेला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकारानंतर संतप्त नातेवाईकांनी रस्त्यावर मृतदेह ठेवून आंदोलन केलंय, तर युवकाचा मृत्यू पैशाच्या वादातून झाल्याच्या मारहाणीमुळे झाल्याचं समोर आलंय। कर्नाटकमधील चित्रदुर्ग शहरातील हेड पोस्ट ऑफिस रोडवर ऑटो आणि बसचा भीषण अपघात झालाय। भरधाव वेगात येणाऱ्या प्रायव्हेट बसने मागून जोरदार रिक्षाला धडक दिली। अपघातात रिक्षामधील 4 जण गंभीर जखमी झालेत। रिक्षाच्या मागे आणि पुढे दोन्हीकडे बस असल्याने रिक्षामध्ये अक्षरशः चिरडली गेली। प्राथमिक तपासात बस चालक अतिवेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवत असल्याचं स्पष्ट झालंय। या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। हा संपूर्ण अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। जखमींवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जम्मू काश्मीरच्या कुलगाममधील अखल इथल्या जंगलात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सलग 5व्या दिवशी चकमक सुरू आहे। आतापर्यंत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय। अखल जंगल परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याच्या गुप्तचर माहितीच्या आधारे भारतीय सैन्य दल, जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुप यांच्या संयुक्त पथकाने 1 ऑगस्ट पासून हे ऑपरेशन सुरू केलंय। या ऑपरेशन दरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार देखील झालाय। जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या प्रकरणाची सुनावणी 8 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात होणार आहे। प्राध्यापक जहूर अहमद भट आणि सामाजिक कार्यकर्ते खुर्शीद अहमद मलिक यांनी ही याचिका दाखल केली आहे। याचिकेत केंद्र सरकारला निर्धारित वेळेत जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याचे निर्देश देण्याचं म्हटलंय, तर कोर्टाचे तत्कालीन सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकार जम्मू आणि काश्मीरचा राज्य दर्जा पुनर्संचयित करेल असं आश्वासन दिलं होतं। तरीही कोर्टाने या पुनर्संचयनासाठी कोणतीही स्पष्ट कालमर्यादा दिली नाहीये। न्यायालयाच्या आदेशानंतर कर्नाटकातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलाय। आज कर्नाटकात दिवसभरात
कर्नाटक परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी थकीत वेतन, पगारवाढ यासह इतर कारणांमुळे बेमुदत संप पुकारला होता. बंगळुरू, बेळगाव, हुबळी, विजापूर, गुलबर्गा, बिदर, कारवार, म्हैसूरसह इतर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी संपाला पाठिंबा दिला. त्यामुळे कर्नाटकमधील बस सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती, ज्याचा फटका प्रवासी, विद्यार्थी आणि नोकरदारांना मोठ्या प्रमाणात बसला. पण कर्नाटक उच्च न्यायालयाने संपाला पुढील 2 दिवस स्थगिती देत संप मागे न घेतल्यास अटकेचा इशारा दिला होता. त्यानंतर कोर्टाच्या आदेशाचा मान राखून संप मागे घेतला गेलाय. दिल्लीतील जहांगीरपुरीत अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली आहे. मुलीच्या प्रियकराने तिची गोळ्या झाडून हत्या केली आहे. तर मुलगी मैत्रिणीसोबत स्थानिक बाजारात गेली असताना तिची हत्या करण्यात आली आहे. जहांगीरपुरी पोलीस ठाण्यात आरोपींवर त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनास्थळावरून पळून गेलेल्या प्रियकर आणि त्याच्या साथीदाराचा पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत आहेत. तर गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या शस्त्राचा आणि हत्येचं कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. राजस्थानच्या बिकानेरमध्ये परदेशी महिला पर्यटकावर अत्याचार करण्यात आलाय. महिला राहत असलेल्या हॉटेलमध्ये तरुणाने अत्याचार केलाय. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडित महिला ही बिकानेरला सहलीसाठी आली असून पीडितेची वैद्यकीय तपासणी देखील केली गेली आहे. तसंच तिचीही चौकशी केली जाते. महिनाभरापूर्वी उदयपूरमध्ये जाहिरातीच्या शूटिंगसाठी आलेल्या फ्रेंच पर्यटकावर अत्याचाराचा प्रकार समोर आलाय. या घटनेपूर्वी आरोपीने एका कॅफेमध्ये मुलीसोबत पार्टीही केली होती. त्यानंतर त्याने पर्यटकाला आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन झालंय. दिल्लीतील राम मनोहर लोहिया या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ते बऱ्याच काळापासून मूत्रपिंडाच्या आजारानं त्रस्त होते. 11 मेला प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर सत्यपाल मलिक 23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 पर्यंत जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल राहिले. त्यांच्या कार्यकाळातच आजच्याच दिवशी 5 ऑगस्ट 2019ला जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हे रद्द करण्यात आलं होतं. डेरा सच्चा सौदाची प्रमुख गुरमीत राम रहीमला 40 दिवसांचा पॅरोल मिळालाय. तो 14व्यांदा पॅरोल किंवा फर्लोवर बाहेर आलाय. हरियाणातील रोहतकच्या सुनारिया तुरुंगात तो होता. राम रहीम अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. यापूर्वी तो 9 एप्रिल 2025ला 21 दिवसांच्या रजेवर बाहेर आला होता. या काळात तो सिरसा डेरा इथे त्याच्या अनुयायांना भेटला. तसंच त्याने डेराचा स्थापना दिवसही साजरा केलाय. तर राम रहीम वाढदिवस साजरा करण्यासाठी पॅरोलवर बाहेर आलाय. राम रहीमचा 15 ऑगस्ट रोजी 58वा वाढदिवस देखील आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वरिष्ठ सल्लागार स्टीफन मिलर यांनी भारतावर आरोप केलेत. भारत स्वतःला अमेरिकेचा जवळचा मित्र म्हणून जगापुढे दाखवतो, पण प्रत्यक्षात तो अमेरिकन उत्पादनांवर मोठं शुल्क लावतो, स्थलांतर धोरणांमध्ये फसवणूक करतो आणि रशियाकडून खरेदी केलेल्या तेलामुळे युक्रेन युद्धाला मदत करतो, असा आरोप मिलर यांनी केलाय. भारत, चीन हे दोन्ही देश रशियाकडून तेल खरेदी करतात, जे अनेकांना धक्कादायक वाटू शकतं. तर भारत आमच्या उत्पादनांना त्यांच्या बाजारात प्रवेश देत नाही, उलट आमच्यावर मोठं शुल्क लादतात, असाही आरोप मिलर यांनी केलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला परत टॅरिफ वाढवण्याची धमकी दिली आहे. यावर भारताने अमेरिकेला कडक प्रत्युत्तर दिलंय. आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःच्या धोरणांकडे पाहावं. युरोपीय युनियन रशियासोबत 67.5 अब्ज युरोचा व्यापार करतंय, त्यावर कोणतेही प्रश्न उपस्थित होत नाहीत, असा कडक सवाल भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी केलाय. ट्रम्प यांनी भारतावर आणखी टॅरिफ वाढवण्याची धमकी देत भारताने स्वस्त तेल खरेदी करून रशियाला मदत केल्याचा आरोप केल्यावर भारताने अमेरिकेला स्पष्टपणे उत्तर दिलंय. हाँगकाँगमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. प्रशासनाकडून शाळा आणि सरकारी कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. हवामान विभागाकडून ब्लॅक स्टॉर्म अलर्ट जारी करण्यात आलाय. हाँगकाँगमध्ये सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाने कहर केलाय. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे पार्किंगमध्ये वाहनं अडकली आहेत, तर लोकांनाही गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली आहे. पावसामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी न झाल्याची माहिती समोर आली आहे. चीनमधील गुआंगडॉंग प्रांतात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. हाँगकाँगच्या शेजारी असलेल्या या प्रांतात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे 16 नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
हुआझोऊ शहरात सततच्या पावसामुळे रस्ते, निवासी भाग आणि गावांमध्ये पाणी साचलंय. प्रशासनाने शाळा आणि व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. आतापर्यंत हजारोहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं गेलंय. प्रशासनाकडून वेगाने बचाव कार्य सुरू असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अमेरिकेने अलीकडे रशियन सीमेजवळ 2 अणुबोटी तैनात केल्यानंतर रशियाने आपली सामरिक ताकद दाखवण्याच्या उद्देशाने सरमॅटवर पुन्हा लक्ष केंद्रित केले. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येते. रशियाने RS-28 सरमॅट आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केलंय, ज्याला ते सॅटर्न 2 या नाटोने दिलेल्या टोपण नावानेही ओळखलं जातं. हे क्षेपणास्त्र सध्या जगातील सर्वात घातक क्षेपणास्त्रांपैकी एक मानलं जातं. 18,000 किलोमीटर इतकी प्रचंड रेंज असलेलं हे क्षेपणास्त्र उत्तर आणि दक्षिण ध्रुवातून देखील लक्ष्यांवर हल्ला करू शकतं. गाझा पट्टीत हवाई मार्गाने मदतीचं साहित्य टाकलं जात आहे. मात्र याच दरम्यान गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पॅलेस्टिनी नागरिक मिळेल ती मदत मिळवण्यासाठी धावतायत आणि त्यात धक्काबुक्की आणि मारामारीही होतीये. मदतीचं साहित्य घेण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीने दुसऱ्यावर चाकूने हल्ला केल्याचंही समोर आलंय. अनेकदा हे मदतीचं साहित्य इस्रायली सैन्याच्या रेड झोनमध्ये पडत असल्यामुळे ती वाया जातीये, नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीये. स्थानिकांनी मदतीच्या या पद्धतीला अपमानकारक आणि लाजिरवाणं हे देखील म्हटलंय. गेल्या आठवड्यात रशियातील कामचटका भागात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे 7 ज्वालामुखींचा अचानक उद्रेक झालाय. यात रशियातील सर्वात उंच ज्वालामुखी क्ल्युचेस्कोय चा समावेश आहे. या ज्वालामुखीतून 9 किलोमीटर उंच राख उडाली आहे. रशियन अकॅडमी ऑफ सायन्सच्या ज्वालामुखी आणि भूकंपशास्त्र संस्थेने या घटनेला ज्वालामुखींच्या उद्रेकाची परेड असं म्हटलंय. गेल्या 300 वर्षात अशी घटना घडली नाही असं शास्त्रज्ञांनी सांगितलंय. 30 जुलैला 8.8 तीव्रतेचा भूकंप आल्याने ही ज्वालामुखी सक्रिय झाल्यात, तर 600 वर्षांनी क्राशेनिनिकोव या ज्वालामुखीचाही उद्रेक झाल्याचं कळतंय. रशिया आणि चीनने जपान समुद्रात संयुक्त नौदल सराव केलाय. मॅरिटाईम इंटरॅक्शन या सरावात दोन्ही देशांची नौदलाची जहाजं सहभागी झाली आहेत. सरावादरम्यान दोन्ही देशांच्या नौदलांनी समुद्रात बचाव कार्य, पाणबुडी विरोधी मोहीम आणि हवाई हल्ल्याचा प्रतिकार करण्याचा सराव केलाय. 2012 पासून दोन्ही देशांमध्ये अशा प्रकारचा नौदल सराव नियमितपणे सुरू आहे. युक्रेन युद्धामुळे रशियावर पाश्चात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर चीनने रशियासोबतचे संबंध अधिक मजबूत केलेत, तर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या सरावाचा व्हिडिओ जारी केलाय. बाल्टिमोरमधील फ्रान्सिस स्कॉट की पूल कोसळल्याच्या प्रकरणात डाली नावाच्या मालवाहू जहाजाच्या मालकांनी जहाज निर्माती कंपनी ह्युंदाई हेवी इंडस्ट्रीजवर खटला दाखल केलाय. जहाजाच्या स्विचबोर्डच्या दोषपूर्ण डिझाईनमुळे वीज पुरवठा खंडित झाला आणि नियंत्रण गमावल्याने अपघात झाला असं मालकांनी आरोप केलाय. ह्युंदाई कंपनीने स्विचबोर्डची सुरक्षित वायरिंग केली नसल्याने हे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आलाय. 26 मार्च 2024ला झालेल्या या अपघातात पुलाचा मोठा भाग कोसळून 6 लोकांचा मृत्यू झाला होता. ब्राझीलमध्ये तरुणीच्या धावत्या बसमध्ये धक्कादायक मृत्यू झालाय. सार्वजनिक बसमधून प्रवास करणारी मुलगी अचानक बेशुद्ध पडली. त्यानंतर ती खाली कोसळली. काही वेळातच तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या मृतदेहाची तपासणी केली असता तिच्याकडे सुमारे 2 डझन आयफोन आढळले. मुलीने टेपच्या मदतीने हे मोबाईल फोन शरीरावर चिकटवले होते, जे पाहून अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. तरुणीजवळ सामानात दारूच्या अनेक बाटल्याही सापडल्या. ही तरुणी मोबाईल फोनची तस्करी करत असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी राष्ट्रपती बोल्सोनारो यांना घरात नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिलेत. 2022च्या निवडणुकीत पराभव होऊनही सत्ता टिकवण्यासाठी बोल्सोनारो यांनी सत्ता पलटाचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्यावर घातलेल्या निर्बंधांचं उल्लंघन केल्याचं न्यायालयाने म्हटलंय. बोल्सोनारो यांनी मुलांच्या माध्यमातून सार्वजनिक संदेश पाठवले होते, ज्यामुळे न्यायालयाने त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिलेत. हा निर्णय सुडाने घेतल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय, तर ब्राझीलमध्ये हुकुमशाही असल्याचा आरोप बोल्सोनारो यांचा मुलगा फ्लेविओ याने केलाय. शेख हसीना यांच्या सत्तापालटाला 1 वर्ष पूर्ण झाले. गेल्या वर्षभरापासून शेख हसीना या भारतात आहेत, पण त्यांचा पक्ष बांगलादेशमध्ये हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन समुदायावर हल्ल्याचं प्रमाण वाढलंय. बांगलादेश आणि भारताचे संबंध चढ उताराचे असतानाही बांगलादेशने पाकिस्तानशी संबंध सुधारलेत. पाक सोबतच्या संबंधाच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण भेटी घडल्यात, तर दुसरीकडे बांगलादेशमध्ये कोटा प्रणालीवर आंदोलन सुरू असून शेख हसीना यांना 5 ऑगस्ट 2024ला देश सोडावा लागला होता.